सर्वांना आतुरता लागते. सगळ्यात अनिल भाऊ आपलं मनोगत व्यक्त करतील आणि मग त्यानंतर सर्वांचा सत्कार स्वीकारण्यात येईल. नाही प्रधान साहेब. प्यारे दोस्तों और भाई और बहनों, आज बड़ी खुशी का मौका है कि हमारे लान भाऊ हमारा साथी आज पैदाश का दिन है। मैं दुआ करूंगा अल्लाह से कि हमारे शहर का बड़ा हाथी समझ में से बोल रहा, हाँ तो मेरा बहुत से वो है सुंदर चौधरी, वो हाथी है, छोटा हाथी है, हाथी चलता है कुत्ते भोंकते, हाथी चलता है कुत्ते भोंकते। हाथी को भी ताकत का अंदाजा है, तो सोचने जिसको श्री दुनिया मानने ना हो किसी की, कि जो आदमी को जैसे मेरे जैसे आदमी का हौसला बना आज का नेता बना है, आज भवन में नेता बना है। मैं संतोष चौधरी का वर्षों से दीवाना था, दीवाना है, दीवाना होगा। मैं सारी दुनिया छोड़ सकता हूँ, मैं संतोष चौधरी को छोड़ सकता हूँ, कोई बात नहीं है। जिन्होंने बना जलवाल रहेगा राष्ट्रवादी का, जिन्होंने बना कौन है भगवान के बाद में, वो है संतोष चौधरी। उसके बाद में कौन है? अनिल चौधरी। जब उसके सेवा सालार है उमेश तिवारी, संतोष भाई नहीं पहलवान, अशोक बाबू, संतोष ताड़ी, आशीष शेख, जुबैर पठान, जलील शेख, सारी भाई पूरे कंपनी है। आज जो भूसावल की आज हुआ है उसकी वर्किंग से हुआ, उसका दिमाग, संतोष का दिमाग, हमारी ताकत, हमारी तेरी। आप जो बोलते अगर सही में वो राष्ट्रवादी का मेंबर है, अगर सही हो गए उन्हें कल राजीनामा देना और आगे बताना, फिर उन्हें आमदार का पार्लियामेंट्री का रुझान देना, फिर आना है, फिर देखेंगे वो सही है, वो उसकी संतोष चौधरी की मेहरबानी है। हाँ क्यों? जो उसकी जबान में बहुत मीठी मीठी बातें है, अब बात का पक्का नहीं, पर तो वही जबान का पक्का नहीं है। क्या बोले चोरी का कुछ बोले कुछ, और बात का पक्का नहीं है। शेर भी आना तो बोले बाबा। मेरी दुआ है कि भाई हमारे चौधरी परिवार की दे भगवान बढ़ाती बनाए, हमारे मोहब्बत रखे। और सबसे बड़ी खुशी की बात है कि वो हमारे पसंद का भाई है। घर में नानी के जबर क्या चलता है, शीर के बच्चे, हमारा बड़ा भाऊ पूर्वी शहर में अमीर के बच्चे। आपल्या सर्वांचे युवा नेते, युवा हृदय सम्राट बाबासाहेब आंबेडकर या भुसावळचे प्रथम नागरिक की 4-5 दिवस अगोदर प्रत्येक खेड्यापाड्यांमध्ये आम्ही आमच्या जिव्हाळ्याचे मित्र सोडतो, त्या खेड्यापाड्यांच्या लोकांची सेवा ते करत असतात आणि ते लोक तिथं थांबतात। रंगलाल पवार झाला, संतोष बोदाडे झाला, हे जितके मित्र, कैलास गोवा झाले, ऋषी शुक्ला झाले, जितके माझे मित्र असतील, हजारो मित्र आहेत, यांनी तिथं जाऊन तळ ठोकून ते सर्व केलं आणि ज्या लोकांनी सर्व केलं त्या लोकांच्या डोळ्यात यांनी अश्रू आणले। ताकद आमच्या पाठीशी आहे, तर आमचं कोणीच काही करू शकत नाही। मी जगनभाऊ सोनवणेचं भाषण सुद्धा ऐकलं, त्यांची तळमळ होती भाषणामध्ये, त्यांच्या भाषणामध्ये एक वेगळं जहालता होती। पण मित्रांनो, आपल्याला जर कोणतं युद्ध जिंकायचं आहे तर आपल्याला रागाबरोबर थोडीशी शांती ठेवावी लागेल आणि बुद्धीने काम करावं लागेल। मी या 2 वर्षाच्या काळात कायद्याच्या कचाट्यात कसं अडकवल्या गेलं, कसे प्लॅनिंग झाले,
आणि कोणत्या लेव्हलला प्लॅनिंग झाले याचा पूर्ण अभ्यास आम्हाला झालेला आहे। पण मित्रांनो, मी परमेश्वराला एक विनंती करेन की राजकारणाचा किती याला किती जन्म घेतले तरी मला माझा हाच परिवार माझ्या सोबत पाहिजे। 7 जन्म सुद्धा आलेला माझा परिवार आहे। मित्रांनो, एक दुसरी आनंदाची गोष्ट सांगतो की आज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा परिवारातील यांचा पंतू हे माझ्या वाढदिवसाला आल्याच्या स्वाभिमानाची गोष्ट। आणि त्याच्यापेक्षा म्हणजे या वाढदिवस माझा साध्य झाला आणि त्यांच्यावर बसून माझा वाढदिवस झाला, कारण ते बाबासाहेबांच्या परिवारात आहे। तर आज मी त्यांचे आभार मानतो। मित्रांनो, दुसरी गोष्ट, त्यांचा 31वा वाढदिवस त्यांचाही आहे आणि आता जर वाढदिवस आमचा दोघांचा एकत्रच होणार आहे। या मधल्या पिरियडमध्ये ज्या घटना घडल्या, जे राजकारण झालं, मित्रांनो, मी बऱ्हाणपूरला गेलो होतो, तुम्हाला सर्वांना माहित असेल। बऱ्हाणपूरला सुद्धा मी थांबलो। माझा एक माझा रूम होता तिथं, रूम किचनचा। एक जास्तीत जास्त 6 महिन्यात तिथले लोक एक इतका जिव्हाळा निर्माण केला आमच्या सोबत। मी त्यांचं नाव इथं घेऊ इच्छितो। एक आमचे भाचे आहे अनिल चौधरी, यांनी तिथं आम्हाला इतकं भरभरून प्रेम दिलं की आमच्या भुसावळात जरी तुम्ही ज्या पद्धतीने प्रेम दिलं असेल त्याच पद्धतीने अनिल चौधरीने आम्हाला प्रेम दिलं। दुसरा अनिल चौधरी तिथे बऱ्याचपूर्णमध्ये बघितला आणि तिथं आमचे दाजी आहेत पांडुबा, यांनी भरभरून प्रेम दिलं। हे 2 लोक आणि तिथला प्रेम करणारा वर्ग, नगरसेवक मंडळी इतक्या मोठ्या प्रमाणे माझ्यासोबत जुळली। तर मित्रांनो, आपण काय करतो, आपण चांगलं कराल तर चांगलं उगेल। आताच मनोहरने चांगला शेर सांगितला। आमचे शशीभाऊ नगराध्यक्ष बाळगावचे ते आलेले त्यांच्यासोबत, ते दोघे आले, त्यांच्या चेहऱ्यावर मला काहीतरी बोलायचंय भाऊ। मी बघितलं आणि मनोहरने सांगितलं की भाऊ तुम्ही जिल्ह्याचं राजकारण करा। मित्रांनो, नक्कीच आता तशी वेळ आली आहे की जिल्ह्याचं राजकारण केलंच पाहिजे, कारण भुसावळच्या राजकारणात आपल्याला अडकवून ठेवायचं आणि आपण भुसावळच्या। तर मित्रांनो, दुसरा विषय एक सांगतो महत्वाचा की माझा भुसावळचा परिवार जो आहे ना, आता सक्षम झालेला आहे। आता हा परिवार कोणाशी लढू शकतो, मग तो मंत्री असो का कॅबिनेट मंत्री असो का मुख्यमंत्री असो। माझा भुसावळचा परिवार हा इतका सक्षम झालेला आहे आणि संघर्ष कसा असतो, संघर्षमय जीवन कसं जगावं लागतं, कशी तोड द्यावी लागते, कसं लढावं लागतं आता पक्का झालेला आहे। तर आज एवढं भरभरून प्रेम सर्वांनी या 2 वर्षात आम्हा चौधरी परिवाराला दिलं। आता मी मगाशी सांगितलं होतं भाऊंच्या वाढदिवसाला की 5 चौधरी अजून मैदाने देत आहे, त्यातले 4 तर झालेले आहेत तयार, एक थोडा छोटा आहे तो येतोय रुटीन मध्ये। तर मित्रांनो, आमचा परिवार 5 असो का 25 असो का 50 असो का 500 असो, भुसावळकरांची सेवा कधीच विसरता येत नाही। आणि भुसावळकरांचा आणि भुसावळ तालुक्याच्या मतदारसंघातल्या लोकांचा जो सिंहाचा वाटा आम्हाला मोठ्या करण्यामध्ये आहे। महाराष्ट्रात जरी आम्ही कोणतेही राजकारण केलं तरी आमची जे पाय आहे ते जमिनीवरच राहतील आणि भुसावळ तालुका भुसावळच्या लोकांना अगोदर प्राधान्य राहील। पण जीवनने सुद्धा सांगितलं जामनेरला या भाऊ, कोणी म्हणतो रावेरला या भाऊ। अरे भाऊ एकच आहे, कुठे आहे आणि कुठे दुसरे भाऊ आहे की ज्यांनी कुठेतरी आम्हालाही मदत केली, कुठे त्यांची मैत्री विसरता येत नाही ना। जेव्हा दुःखाच्या काळात जे लोक आपल्या सोबत असतात, आपण चांगल्या परिस्थितीत आलो म्हणून त्यांनी जे थोडंफार तरी केलं असेल, त्यांनी आपल्यासोबत चांगलं केलेलं, लगेच त्यांच्या भागात जाऊन त्यांच्या विरोधात तयारी करायची हे अनिल चौधरी संतोष चौधरीच्या रक्तात नाही आणि होणारही नाही। तुम्हाला सपोर्ट पाहिजे असेल, आमची मदत पाहिजे असेल, आम्ही केव्हाही हजर, तुमच्यासाठी हजर आहे। पण मित्रांनो, दुसरं एक सांगतो, आज हा परिवार जो इथे जमलेला आहे, मी यांना अगोदरच बोललो होतो की बऱ्हाणपूरला जो वाढदिवस झाला होता, इथं पब्लिक एवढी येईल की तो हवालाही हे होणार नाही। संतोष गडबोग इथं एक वेगळा मजा येतो, इथं आपुलकी असते, इथं आपला प्रत्येक मनुष्य येतो आणि इथला भाग वेगळा आहे। तर मित्रांनो, आज तुम्ही सर्व इथं आलात, काही ज्येष्ठ श्रेष्ठ मला आशीर्वाद देण्यात आले, काही माझे जवळीक मित्र, माझे जीवलग मित्र या स्टेजवर बसलेले आहेत।
या सर्वांचा मी आभार मानतो. नगरसेवकांचा आभार मानतो. 2 वर्षात माझ्या नगरसेवकांना काय काय अडचणी भोगायला लावल्या. 2 वर्षात किती त्रास झाला असेल यांच्या चेहऱ्यावर दिसला नसेल, पण मी यांचा तो विषय बघितलाय त्यावेळी की यांना कोणत्या प्रकारचा त्रास झाला आणि कसा कसा त्रास झाला. उमेश आज जेव्हा भाषण देत होता तेव्हा त्याचे डोळे भरून आले. याच्यात तो जो टिकला त्यांच्या सोबत ते माझ्यासाठी भरपूर आहे. बाकी तर आपण ते केले हे जे विषय असतील ते आपण करून घेऊ, पण संघर्ष करताना तुम्ही जो युद्ध करताना जो टिकाव धरला आणि 2 वर्ष आपण मित्रांनो जेव्हा बाहेरचा दुश्मन असतो ना तेव्हा जास्त काळजी नसते, तो किरकोळ असतो. पण जेव्हा आपल्यातले विरुद्ध होतात आणि आतून वेगळ्या पद्धतीचे काम करतात त्यांच्यासारखे घाणेरडे कोणी दुश्मन सुद्धा नाही आलं. आज जे आपले विरोधक असतील ते चांगले आहे, पण आपसातला दुश्मन सर्वात बोगस झालेला आहे आणि तो वेगळ्या पद्धतीचा झालेला आहे. त्याच्या चेहऱ्यावरचं दिसणं वेगळं आहे आणि वागणं वेगळं आहे. मी कोणाचं नाव घेऊ इच्छिते कारण कोणा संदर्भात आपल्याला बोलायची गरजच नाही. जे झाड आपण लावलेलं आहे, फक्त अपेक्षा आहे एक होती की हे झाड आम्ही लावलेलं आहे. या झाड लावल्यानंतर या झाडाची सावली माझ्या कार्यकर्त्यांना भेटली पाहिजे. ती सावली भेटली नाही आणि ते झाड उगवता राहिलं नाही. आता त्याचं काय करायचं बघावं लागेल तो विषय. पण मित्रांनो आपण काहीच करणार नाही. परमेश्वर सर्वांना बघतोय. कोणी चांगलं केलं असेल वाईट केलं असेल, अखेर परमेश्वरच सर्व न्याय देतो आणि देव जे करतो ते बरोबर करतो. आता तुम्ही मागे बघितलं असेल परमेश्वराचा खूप मोठा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. तुमच्यावरती आशीर्वाद आहे, माझ्यावरती आशीर्वाद आहे. तर मित्रांनो या ज्याही घटना घडलेल्या असतील मागे, फक्त एकच खंत वाटते की या सगळ्या घटनेच्या मागे कुठेतरी भुसावळ शहर मागे जात आहे. कुठेतरी भुसावळ शहराची अडचण येते. कोणी आज समोर दिसत नाही आहे पण काम थांबवतोय. कोणी वेगवेगळ्या श्रेय घेण्यासाठी वेगवेगळ्या हे करतायत. कुठं शिव 4 दिवस असतो तो शिव 4 दिवसांनी सुट्टीवर जातो. हे जे प्रकार चाललेले आहे कुठेतरी थांबले पाहिजे. कारण ह्या प्रकार जर नाही थांबला तर माझ्या भुसावळकरांचंच नुकसान होणार आहे. आणि भुसावळकर जेव्हा नुकसानाची भरपाई घ्यायला मतदानाच्या वेळेस बघेल तेव्हा तो उत्तर इतकं चुकीचं राहील. तर मी जेही समोरचे असतील जेही काळ्या करणारे असतील त्यांना सांगतो की भुसावळचा विकास थांबवू नका. भुसावळ शहराने तुम्हाला मान दिला, सन्मान दिला, पद दिली. त्या पदाचा उपयोग भुसावळ शहराच्या विकासासाठी करा. भुसावळच्या जनतेच्या सेवासाठी करा. भुसावळ शहरातल्या शेवटच्या माणसाचा अश्रू पुसण्यासाठी करा. तर मित्रांनो आज तुम्ही इतका मला मान दिला, सन्मान दिला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. माझा जिवलग परिवार या स्टेजवर आहे. कोणाचं नाव घेणं विसरलं असेल तर मी चेहऱ्याने त्यांना शुभेच्छा देऊन टाकतो. कारण की मला शुभेच्छा देण्यासाठी कोणाचं नाव घेण्याची गरज नाही. सर्व माझ्या विद्यार्थी मंडळी आहे. का राजू बघा माझे विद्यार्थी मंडळी आहेत सर्व. आम्ही पूर्ण परिवार इतका चांगला परिवार माझ्यासोबत जुळलेला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी अनिल चौधरी आणि राजरत्न आंबेडकर हे दोघेही आपला वाढदिवस एक आपण साजरा करतील.
पक्षाचे प्रथम म्हणून लागले